Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठीचं बिगुल वाजलं आहे। या संदर्भात राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलाय। राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। मात्र निवडणुका जाहीर होताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरे म्हणतात, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कोणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे, हे फक्त संविधानात आहे। प्रत्यक्षात तो सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुलं आहे। दुबार मतदार नोंदणी, मतदार यादीतील घोळ यावर जर आयोगाकडे एकही उत्तर नसेल तर उपयोग काय? राज ठाकरे यांनी या पोस्ट सोबत आयोगाच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे आणि लोकांनी तो पाहावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे? नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ऍक्च्युअली तुमचा वचक नाहीये का या यंत्रणा? आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। त्याची शहानिशा कोण करतं? सर, शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। ज्या ठिकाणी जागा नाहीये त्या ठिकाणी मतदार झालं का? ज्या ठिकाणी जागाच नाहीये, फक्त रिकामी आहे, त्या ठिकाणी मतदार आहेत, मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना, काहीतरी जबाबदारी असेल साहेब। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे। भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोगाचे। राज ठाकरे आणि महाविकास आघाडीनं नुकताच शनिवारी निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा काढला। यात दुबार मतदार, एकाच ठिकाणी अनेक मतदारांचे पत्ते, विविध वेगवेगळी नावं या सर्व गोष्टींवरून लक्ष वेधलं होतं आणि या बाबी दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी देखील केली होती। पण निवडणूक आयोगाने आज प्रेस घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। पण राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर निवडणूक आयोग काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।